विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना जामीन, 3,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। आंदोलनामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। फहीम खानचा नवा व्हिडिओ व्हायरल, पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करतानाचा त्याचा नवा व्हिडिओ आला समोर। आमदार प्रकाश सोळंकेंची आमदारकी रद्द करा, ओबीसी नेते टीपी मुंडेंची मागणी। तर सोळंकेंनी निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवले, ओबीसी नेते टीपी मुंडेंचा गंभीर आरोप। जायकवाडीच्या कालव्यातून परभणीत पाणी पोहोचणार, ठाकरेंच्या शिवसेनेनं पाण्यासाठी केलं होतं आंदोलन। जायकवाडीतून 1100 क्युसेकनं पाणी उपलब्ध होणार। अमरावती विमानतळाला पंजाबराव देशमुखांचे नाव द्या, पंजाबराव देशमुख फाउंडेशनसह फुले शाहू आंबेडकर संघटनेची मागणी। माथेरान पुन्हा पर्यटकांसाठी खुलं, संघर्ष समितीनं पुकारलेला बंद अखेर मागे, आमदार महेंद्र थोरवे यांची यशस्वी मध्यस्थी। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी, 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू। तर मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये 17,000 स्मार्ट मीटर, जानेवारीपासून मीटर बदलण्याचं काम सुरू। मुख्य अभियंत्याच्या घरीही स्मार्ट मीटरचा वापर। बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू, निदर्शनं, आंदोलनं, उपोषण, मोर्चे होण्याची शक्यता असल्यानं मनाई आदेश लागू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।